आता आपण करंटचे क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 66 पासून बघू. ठीक आहे. हां, पहिलं काय क्वेश्चन म्हणते बघा की मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार 2025 प्राप्त असलेल्या शारदा सिन्हा या खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत. ठीक आहे. आपण क्वेश्चन घेतो पहिला. हां, ठीक आहे. पहिलं काय विचारले, मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार 2025 प्राप्त असलेल्या शारदा सिन्हा या खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. ह्याचा आन्सर काय आधी आपण बघू, मग बघू एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये जाऊया. लोककला आणि शास्त्रीय गायिका. ठीक आहे. आपण आता त्याच्या ह्याच्यामध्ये जाऊया एक्सप्लेनेशनमध्ये. कला शास्त्र, त्या पहिला काय आन्सर 2 नंबर, कला आणि शास्त्रीय गायिका. मग ह्या शारदा सिन्हा कोण आहेत. हां, तर त्या बिहारच्या शास्त्रीय गायिका आहेत आणि त्या कला आणि त्यांचं क्षेत्र कोणतं आहे, कला. ठीक आहे. आणि त्यांना कोणतं पुरस्कार भेटलेला आहे, पद्मविभूषण पुरस्कार भेटलेला. आता विचारलं पण का, त्याच का चर्चेत आल्या का, तर आता त्यांचा मृत्यू पण झालेला आहे. ठीक आहे. त्यामुळे मृत्यू त्यांचा 5 नोव्हेंबर 2024 मध्ये झालेला आहे. रिसेंटली आहे, म्हणजे 1 वर्ष आधीच आहे आपल्या पेपरच्या. त्यामुळे रिसेंट म्हणावं लागेल. त्यांना बिहारची कोकिळा म्हणतात. काय म्हणतात त्यांना, बिहारची कोकिळा असं त्यांचं हे आहे. मुख्यत्वे ते कोणत्या भाषेत गायन करतील हा जरी क्वेश्चन आला, मुख्यत्वे त्या मैथिली आणि भोजपुरी, मैथिली आणि भोजपुरी जे तिथले स्थानिक भाषा आहेत ना त्या. ठीक आहे. ह्या गोष्टीवरती आपण फोकस करायचा. याच्यापेक्षा डिटेलमध्ये तुम्हाला करायचं असेल तर करू शकता, पण रिव्हिजन करताना इतकी तरी करा, शेवटची रिव्हिजन करताना. ठीक आहे. आणि आपल्याला सगळे मग पुरस्कार पण माहिती असायला पाहिजे. ते पुढच्या क्वेश्चनमध्ये येतील तेव्हा बघूया आपण. ठीक आहे. तर लोककला आणि शास्त्रीय गायिका. पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन क्रमांक 67. 18वा जनस्थान पुरस्कार, 18वा जनस्थान पुरस्कार 2025 या वर्षी यांना जाहीर झालेला आहे. कोणाला जाहीर झालेला आहे तो, सतीश आळेकर. आन्सर काय त्याचा, सतीश आळेकर. मग ते आपल्याला विचारते, मग आता भर कशावरती जायचं माहिती आहे का, इथं सांगते आधी, मग आपण पुढे जाऊया. 18वा का 17वा असं कन्फ्युजन नाही करून घ्यायचं. करतानाच सतीश आळेकर आपल्याला फक्त माहिती असतं जनस्थान पुरस्कार कोणाला भेटलाय, सतीश आळेकर. आपला तो कितवा आहे हा करायचं, त्यानंतर तो कोणत्या वर्षी दिलाय हा करायचा, आणि मग तो कोणाला मिळालाय हा करायचा. म्हणजे इथं भर द्यायचं. उगाच ह्या गोष्टीसाठी कन्फ्युजन नाही व्हायचं. असं एकदा क्वेश्चन झाला होता, त्यांनी डायरेक्ट विचारलं 2020 मधला आपला क्रीडारत्न पुरस्कार कोणाला भेटलाय, आणि आपल्याला माहितीच नसतं. आपण आत्ता कसं केलेला असतो. मग 2020 या वर्षी कोणाला भेटला हे माहिती असायला पाहिजे ना. ठीक आहे. त्यावेळेस खूप जणांचा तो विकेट गेलेला त्या क्वेश्चनमध्ये, सोपा असून देखील. तर ते आपल्याला असं ह्या बाबतीत होऊ नाही द्यायचं, मायक्रो लेवलला जाऊन जरा करायचं. ठीक आहे. तर बघा, सतीश आळेकर हे आपला आन्सर आहे. नंतर 18वा जनस्थान पुरस्कार 2025चा कुणाला भेटलाय, सतीश आळेकरला. आणि 2023चा आशा बगे यांना भेटलाय. आणि हा पुरस्कार कसा दिला जातो, 1 वर्ष आड दिला जातो. त्यामुळेच 2024 हा वर्ष आला नाही, 2025 आला, 23 नंतर. मग 2023 आशा बगे. मग संकल्पना कुणाची आहे बरं, ही कुणातर्फे म्हणजे कोण देऊ शकतो, कुसुमाग्रज प्रतिष्ठान देतं. ठीक आहे. आणि ती सुरुवात कधी झाली विचारली तर 1991ला झाली. आणि त्याचं स्वरूप काय असतं, 1 लाख रुपये असतं. किमान त्या पुरस्काराबद्दल इतकं जरी केलं शेवटच्या रिव्हिजनमध्ये तरी बास आहे. ठीक आहे. आपल्याला 1 लेअरचा प्रश्न आला तर सतीश आळेकर येईल. खूपच आतमध्ये गेले, कुणाकडून दिला जातो, कधी दिला जातो, त्याचं स्वरूप काय, त्याची सुरुवात काय, तर इथंपर्यंत जायचं. ठीक आहे. आता पुढचं क्वेश्चन बघूया आपण. दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी एकूण डॅश डॅश पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे. याचा आन्सर काय बरं, 4 नंबर 139. हा क्वेश्चन येऊन गेला ना PYQ. फक्त आपल्याला 2024चं विचारलं होतं त्यांनी, मी तर आता पुढचं विचारलेलं आहे. मग आपण हे लक्षात ठेवायचं. काय पुन्हा एकदा तेच सांगते, काय विचारलंय, कधीचं विचारलंय ह्याच्यावरती आन्सर द्यायचा. आता मेन्सला विचारला, आमच्या कंबाईनच्या मेन्सच्या विचारलं होतं त्यांनी, 2024चं विचारलं होतं. त्यामुळे आन्सर चेंज होऊ शकतं. आता 25चं विचारतील किंवा 24चं जरी विचारलं तरी ते माहिती असायला पाहिजे. मग डिटेलमध्ये कुठंपर्यंत जायचं ते आपण एक्सप्लेनेशनमध्ये बघू. ठीक आहे. नोट. हां, तर बघा आन्सर काय आहे, 139. हां, मग आपल्याला त्याच्यामध्ये टोटल विचारतील
टोटल आणि त्याच्यामध्ये कसं कसं मिळालेत, कुठल्या कुठल्या श्रेणीला किती मिळालेत हे विचारतील. मग पद्म किती आहेत त्यापैकी टोटल 139 आहेत. ठीक आहे. पद्मविभूषण किती आहेत? 7 आहेत. त्यानंतर ना पद्मभूषण किती आहेत? 19 आहेत. आणि पद्मश्री किती आहेत? 113. म्हणजे हे आपल्याला माहिती पाहिजे बरं का. पद्मविभूषण 7, पद्मभूषण 19 आणि पद्मश्री 113. ह्यांची टोटल किती? 139. हां, ह्याच्यामधलं काही जरी विचारलं सिंगल आउट करून तरी माहिती पाहिजे. त्यानंतर महिला विचारले तर 23, परदेशी विचारले तर NRI वगैरे 10 आणि मरणोत्तर विचारले तर 13. हे असं पण माहिती पाहिजे. ठीक आहे. इतकं डिटेल जायचं थोडंफार रिव्हिजन करताना तरी किंवा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया आपण. हां हां, खालील विधाने लक्षात घ्या. इंडोनेशिया ब्रिक्सचा हा 10वा सदस्य ठरला आहे. बरोबर आहे का हे विधान? ओके, ठीक आहे. ब्रिक्स संघटनेची स्थापना जून 2010 मध्ये एकतेरिनबर्ग रशिया येथे झाली आहे. बरोबर आहे का हे सेंटेन्स? का नाही बरोबर आहे? 2009ला. मी तर फक्त इयर बदललो होतं. ठीक आहे. हे सेंटेन्स चुकीचं आहे. मग विचारलंय काय त्यांनी? बरोबर की चूक? फक्त बरोबर. बरोबर. 69चं एक बरोबर आहे का? ठीक आहे. हां, तर आता आपण ह्याच्या एक्सप्लेनेशन बघूया जरा. तर बघा, ब्रिक्स ह्याची संघटना डेट सकट माहिती असायला पाहिजे का आपल्याला? तर हो, 16 जून 2009 किंवा जून 2009 एवढं तर माहिती असायला पाहिजे. आपल्याला संस्थापक सदस्य विचारली तर कोण आहे? ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका. आधी ब्रिक होतं, त्याच्या पुढे यस लागलं का? तर दक्षिण आफ्रिका नंतर ॲड झाला. 2010 मध्ये ॲड झाला दक्षिण आफ्रिका. ठीक आहे. त्यानंतर ब्रिक हा शब्द मूळतः ब्रिटिश अर्थतज्ञ कोण बरं? जिम ओ'नील. जिम ओ'नील, 16 जून 2009. ठीक आहे. 16 जून 2009. 2024 मध्ये समाविष्ट झालेले कोणते कोणते देश विचारतील ते आपल्याला. तर कोणते कोणते आहेत बरं? इराण, इजिप्त, इथिओपिया, त्यानंतर UAE. ठीक आहे. हे समाविष्ट झाले. त्यानंतर आपण बघूया ब्रिक्सचे समिट. हा 16वी 2024. 16वी 2024 कुठं झाली? कझान रशियामध्ये झाली. आणि आता विचारली 17वी समजा 2025 तर कुठं होणार आहे ती? रिओ दि जेनेरो, ब्राझील येते. ठीक आहे. हे इतकंपर्यंत जायचं आपण. एखाद्या संघटनेबद्दल विचारलं तर त्यांनी एवढं आपल्याला तर जमायलाच पाहिजे. ठीक आहे. आणि मग आपण आता ऍड कोणता केला होता त्याच्यामध्ये? इंडोनेशिया. म्हणून 10 झाले टोटल. पुढे जाऊया. हा, ऑक्सफर्ड डिक्शनरीने डॅश डॅश या शब्दाची 2024 मधील वर्ड ऑफ द इयर म्हणून निवड केलेली आहे. कोणती? काय आन्सर? ब्रेन रॉट. ओके. आपण याच्या डिटेलमध्ये जाऊ आता. आन्सर काय? ब्रेन रॉट आहे. आपल्याला ते 2024 विचारतील आणि त्याच्या मागे जाऊन खूपच जर मागे येईल तर 2023 विचारतील. तर दोन्ही करून ठेवूया. तर 2024चं काय बरं? ऑक्सफर्डचा काय आहे? ब्रेन रॉट आहे. त्याचा अर्थ जर विचारला तर सोशल मीडियाचा अतिवापर आणि बौद्धिकदृष्ट्या उपयुक्त न ठरणाऱ्या माहितीचा मारा याबद्दलची चिंता ही ब्रेन रॉटमधून प्रतिबिंबित होते. त्याचं हे विचारलं तर, अर्थ विचारला तर, विचारणार नाही तितकं डिटेलमध्ये विचारलं. आणि 2023चा कोणता? रिच. जो ऑप्शनमध्ये दिलाय का आपण तर तिथंच लिहून घ्यायचं तो 2023चा.
ठीक आहे, पुढे जाऊया आपण. हा, बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेचा भाग म्हणून सुरू झालेल्या सुकन्या समृद्धी योजनेला 10 वर्ष पूर्ण झाली असून ही योजना डॅश डॅश रोजी सुरू झाली होती. आयोगाने विचारलं होतं बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा दिनांक, त्याच संदर्भात हा क्वेश्चन आला. तर 22 जानेवारी 2015. ठीक आहे, याचं ऑप्शन काय, आन्सर काय, 22 जानेवारी 2015. मग आपल्याला ते योजना विचारतायत, तर योजनेचं आपल्याला कंबाईनच्या दृष्टिकोनातून आपल्याला किमान डेट माहिती पाहिजे. किमान जे महत्त्वाच्या योजना आहेत ना, कसं जसं की प्रधानमंत्री आपलं जे बँकेच्या रिलेटेड योजना आहेत किंवा आधार कार्डची जी योजना आहेत, त्यानंतर बेटी बचाओ बेटी पढाओ योजना आहे, सुकन्या समृद्धी योजना आहे. तर ह्या गोष्टी याचे डेट माहिती. पंतप्रधान पीक विमा योजना असेल समजा, जे फेमस योजना आहेत, लेक लाडकी योजना असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल, तर त्यांचे वय त्या किती वयोगटाचे देतात, हे बेसिक क्वेश्चन, ह्याचे आन्सर माहिती असायला पाहिजे. आपण ते डिटेलमध्ये जाऊ पण जरा काय असेल तर. हां, 22 जानेवारी 2015 सुकन्या समृद्धी योजना कशासाठी चालू झाली होती हे आपल्याला माहिती पाहिजे. सॉरी, मुलगी जन्मल्यानंतर 10 वर्ष होईपर्यंत खाते काढतो आपण सुकन्या समृद्धी योजनेमध्ये. वित्तीय वर्षात किमान 250 रुपये ते 1.5 लाख रुपये हे आपण ठेवू शकतो आणि 15 वर्षासाठी ठेवी असतात आणि त्याच्यावरती आकर्षक एक व्याजदर असतो सुकन्या समृद्धी. एवढं माहीत पाहिजे. बेटी बचाओ बेटी योजना कशासाठी चालू झाली होती, आपल्याला बाललिंग गुणोत्तर वाढवायचं होतं, समाजामध्ये जागृती करायची होती, यासाठी होतं. मग तसं सुकन्या समृद्धी योजना कशासाठी आहे बरं, तर ती मुलगी जर जन्मल्यावरती 10 वर्षाच्या आत आपण तिच्या ह्याच्यावरती एक रक्कम ठेवणार आहे आणि ती एका विशिष्ट वयाची झाली की तिला शिक्षणासाठी किंवा तिच्या पुढे लग्नासाठी आपण तिला हेल्प करणार आहे त्या माध्यमातून. ठीक आहे, पुढे जाऊया. तर डेट माहिती असायला पाहिजे महत्त्वाच्या योजनांची बरं का. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन, 72वा क्वेश्चन बघा. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन च्या सहकार्याने 2027 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था डॅश डॅश आणि 2047 पर्यंत डॅश डॅश बनवण्याचे उद्दिष्ट आहे. ते मित्राचं लॉंग फॉर्म विचारू शकतात. नीतीचं विचारलं ना त्यांनी, नीतीच्या धर्तीवरतीच मित्र आहे, तर त्याचं लॉंग फॉर्म विचारू शकतात. यासाठी मी ते आन्सर ह्याच्यामध्येच देऊन ठेवलं. मग आपण ह्या इथंच करून ठेवायचं, काय आहे त्याचं लॉंग फॉर्म. ठीक आहे, हा इथंच करून ठेवला. आणि ह्याचा आन्सर काय आहे बरं, 72चा आन्सर काय आहे बरं, 1 आहे. 1 आपल्याला 2027 पर्यंत किती करायचं आहे, $1 ट्रिलियन आणि 2047 पर्यंत किती करायचं आहे, $3.5 ट्रिलियन. हे असं ऑप्शन करायचं नाही बरं का कधी, आन्सर असं नसतंच. या तिन्हीपैकी एक असतंच. तर $3.5 ट्रिलियन त्यांनी विचारलंय कोणाचं बरं, राज्याची अर्थव्यवस्था, भारताची नाही. भारताची असेल तर ते वेगळ्या पद्धतीने बघावं लागेल आपल्याला. ठीक आहे, तर काय मित्राचं लॉंग फॉर्म, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन. निधीचं काय करून दिलं होतं त्यांनी, चूक, इन्स्टिट्यूट करून दिलं होतं. इन्स्टिट्यूशन पाहिजे, हां, हे लक्षात घ्या. त्यानंतर स्थापना त्याची विचारली तर कधीची, 11 नोव्हेंबर 2022, जेव्हा आपले माननीय एकनाथ शिंदे सर मुख्यमंत्री होते ना, त्यावेळेसची स्थापना आहे त्यांची. नीती आयोगाच्या धर्तीवर झाली, होय. अध्यक्ष कोण असतात, मुख्यमंत्री असतात. सहअध्यक्ष त्याचे डेप्युटी CM पण असतात, का तर त्यावेळेस मान्य फडणवीस साहेब होते त्यावेळेस. ठीक आहे, आणि एकूण सदस्य किती आहेत त्याच्यामध्ये, 14 आहेत. तर त्याचे उपाध्यक्ष अध्यक्ष आता कोण असतील तर ते बघून घ्या, का तर ते विचारले तर तेही देखील यायला पाहिजे मित्राचा. ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन 72 झालं. 73 दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन येथे काय बरं, सतीश धवन अंतराळ केंद्रातून GSLV F-15 प्रक्षेपकाच्या साह्याने NVS-02 उपग्रह प्रक्षेपित केले गेले. हे इस्रोचे कितवे प्रक्षेपण आहे, 100वे. आता जरा महत्त्वाचं आहे ना, त्यामुळे हा क्वेश्चन तयार झालेला आहे. आणि आपल्याला हा विचारतात की हा उपग्रह त्याचं डेट विचारतील, तो कितवा हे विचारतील, किंवा त्याचं वजन विचारतील. चांद्रायनचं वजन विचारलं होतं त्यांनी. ठीक आहे, तर या अशा पद्धतीनं अशा धर्तीवरती असे जर काही सिग्निफिकंट गोष्टी असतील ना, जर का आपल्या स्पेसच्या सेक्टरमध्ये घडल्या असेल तर त्या करून ठेवायच्या. तर आपण डिटेल बघू. आता 100वे उड्डाण आहे म्हणल्यावरती महत्त्वाचं असणार आहे ते, राईट. हां, तर ते कितवं आहे बरं, 100वे. 2025 वर्षातील इस्रोचे हे पहिलेच प्रक्षेपण आहे, त्यामुळे देखील महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपले नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत, व्ही नारायणन. ठीक आहे, थांबा हे पुस्तक. इस्रो चे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत, व्ही नारायणन आहेत. आता ह्यांचं काय इथं सिग्निफिकन्स आहे बरं, तर ते अध्यक्ष झाल्यापासून त्यांच्या नेतृत्वाखालची ही पहिलीच प्रक्षेपण आहे, त्यामुळे देखील हे महत्त्वाचं आहे. आणि त्याचं वजन विचारतील तर
इतकं डिटेल ते जाणार नाहीत, पण तरी आपण करून ठेवूया, का तर त्यांनी चांद्रयानचं विचारलं होतं. 2250 किलो वजन आहे. NVS मालिकेतील हा दुसरा उपग्रह आहे. ठीक आहे. NVS 01 कधी प्रक्षेपित झाला विचारलं तर त्यांनी GSLV F12 माध्यमातून प्रक्षेपित झाला होता आणि 29 मे 2023 झाला होता. आपल्याला विचारलं कशाचं? NVS 02 ना. आणि का विचारलं? ते 100वे उड्डाण आहे इस्रोचं, त्यामुळे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. त्यानंतर आता खालील विधाने विचारत घ्या. भारताची समुद्रयान मोहीम डीप ओशन मिशन या प्रकल्पाचा एक मुख्य भाग आहे. जनरल सेंटेन्स आहे, तर हो करेक्ट आहे. मत्स्य 6000 या समुद्रकुपीची पहिली हार्बर ट्रायल चेन्नई येथे यशस्वी झाली. हो बरोबर आहे. चुकू कुठे शकतात बघायचं. मत्स्य 6000 आहे का 5000 आहे? 6000 आहे, बरोबर आहे. समुद्राची पहिली हार्बर ट्रायल चेन्नई येथे झाली. हो चेन्नई येथे झाली, बरोबर आहे. नंतर ही समुद्रकुपी 4 मानवांना सामावून घेण्यासाठी डिझाईन केलेली आहे. बरोबर आहे? नाही, चूक आहे. 3 मानवांना ना, मग इथं चुकवलेलं आहे ना, 4 मानवांना. अमेरिका, चीन, रशिया, फ्रान्स आणि जपान या देशानंतर खोल समुद्रात मानवाला पोहोचू शकणारा भारत हा 6वा देश ठरलेला आहे. बरोबर आहे काय? बरोबर आहे. 6वा देश ठरलेला आहे. जसं ते आपल्याला विचारतील चांद्रयानच्या बाबतीत कितवा, तर मग इथं पण विचारतील ना, तर कितवा देश ठरलेला. तर इथं एवढं आता ह्या समुद्रयान मोहिमेबद्दल एवढं डिटेल आपल्याला किमान माहिती पाहिजे. मग याचा आन्सर काय येईल बरं? अ ब ड. ठीक आहे, 74चा आन्सर काय येईल? अ ब ड. मग अजून आपल्याला त्याच्यात काय आहे का डिटेल बघूया. हां, बघा, अ ब ड बरोबर आहे. मत्स्य 6000 सबमर्सिबल याची सुरुवात कधी झाली? 2018ला. ठीक आहे. व्यास त्याचं किती आहे? ती जी सबमर्सिबल आहे, ती जी अशी सबमर्सिबल असते ना, ती कुपी असते ना, तर त्याचं डायमीटर किती आहे विचारतील, तर ते किती आहे? 2.1 मीटर. ठीक आहे. आपल्याला चांद्रयानचं वजन विचारलं होतं, तर या बाबतीत ते त्याचं डायमीटर विचारतील. त्यानंतर 80 mm जाडीच्या टायटॅनियम मिश्र धातू कोणता आहे? टायटॅनियम पासून ती निर्मिती झाली आणि त्याचा कालावधी काय असणार? 2021 ते 26 मध्ये आपल्याला ते पूर्ण पार पाडायचं आहे. ठीक आहे, इतकं थोडंफार त्याच्याबद्दल माहिती पाहिजे आपल्याला. पुढे जाऊया. काय डायमीटर? 2.1 मीटर आहे. 21 ते 26 कालावधी आहे त्याची. मध्ये एकदा त्यांनी हा क्वेश्चन विचारला होता, टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सनुसार आपलं गर्दीचं शहर कोणतं आहे वगैरे. हा क्वेश्चन विचारला होता. आता इथं आपण फक्त काय केलं बरं, उतरता क्रम किंवा त्या पहिल्या 5 मध्ये किती आहेत हे आपण विचारलेलं आहे. ठीक आहे, मग बघूया आपण. 14वा ट्रॅफिक इंडेक्स 2024 टॉमटॉम संस्थेने प्रसिद्ध केल्यानुसार सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या पहिल्या 5 शहरात खालील शहरांचा समावेश आहे. तर याचा आन्सर आहे कोलकाता, बेंगलोर, पुणे. आपल्याला जनरली माहीत असतं, आपण जर का आता याचं लॉजिक वाईज उत्तर द्यायला गेलं तर आपण बेंगलुरू आधी घेतो किंवा पुणे आधी घेतो, पण तसं नाही आहे. आपण जर का नीट अभ्यास केला तर त्याचा आन्सर हे. ठीक आहे. हां, तर बघा, मग हे पहिल्या 5 मध्ये आपले 3 आहेत शहरं, तर मग बाकीचे कोण आहेत तर ते बघूया आपण. तर बघा, पहिलं कोण आहे? बॅरनक्विला, कोलंबिया. तुम्हाला जर दिसत नसेल तर लिहिते का? बॅरनक्विला, कोलंबिया देशातलं हे शहर आहे. आणि आपले दुसरं कोण? आपलं कोलकाता. तिसरा बेंगलोर. चौथा पुणे. हे सगळे भारतातले आहेत. आणि 5वा लंडन, जे आहे ब्रिटनमधलं. ठीक आहे. पहिल्या 5 मधले 3 कोणते भारतातले आहेत असं विचारले. पहिले 3 नाही विचारलेले, भारतातले कोणते 3 आहेत असे विचारलेले. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या पॅरालिम्पिक खेळाडूचे आहे? याचा आन्सर काय? दीपा मलिक. ठीक आहे, मग आपल्याला ते पुस्तकं विचारतात ना चर्चेतली. मग दीपा मलिक बद्दल थोडीफार माहिती पण माहिती पाहिजे आपल्याला. तर ती कोण आहे? ती पॅरालिम्पिक आहे. गोळाफेक मध्ये तिचं क्षेत्र कोणतं आहे? गोळाफेक आहे. मग तिनं काय केलं होतं? रिओ 2016 मध्ये सिल्वर मेडल मिळवलं होतं आणि तिला खेलरत्न मिळाला आहे 2019ला. खेलरत्न म्हणजे ध्यानचंद खेलरत्न 2019ला भेटलेलं आहे. ते आपल्याला अचानक जर का करंटमध्ये एखादं GS टाईप क्वेश्चन टाकायचं झालं तर अशा प्रकारचं टाकू शकतात ते.
तिला खेलरत्न सगळं देतील तुम्हाला, ब्रिंग इट ऑन वगैरे सगळं देतील आणि ते डायरेक्ट दुसराच प्रश्न विचारतील, त्यांना खेलरत्न कधी मिळालेला आहे. मग तुम्हाला जसं म्हटलं मग अशी अर्जुन पुरस्कार कधी मिळाला विचारलं, 2020चा विचारला किंवा खेलरत्न विचारला 2018चा विचारला, 2025मध्ये. का तर ते चर्चेत असतात 2025मध्ये, त्यांच्यावरती तो करंटचाच क्वेश्चन असतो पण तो GS टाईप असतो, त्यामुळे असं करून ठेवायचं थोडंफार. ठीक आहे, पुढे जाऊया आता आपण. सन 2024चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? डोनाल्ड जी टूलर आणि टॉबिन जे मार्क्स, डेव्हिड बेकर, डेमिस हास्बिस आणि जॉन जम्पर, विक्टम एम्ब्रोस आणि गॅरी रवकुन आणि जॉन जे हॉपफिल्ड आणि जोफ्री हिंटन. काय याचा आन्सर? येस, 4च आहे, 4च आहे. आणि बाकीचे कोण आहेत ते पण बघून ठेवायला पाहिजे आपण. हां बघा, जे दुसरं ऑप्शन आहे ना ते केमिस्ट्रीचे आहेत. मी तिथं का लिहून ठेवलं आहे, का दिले तसे ऑप्शन की तुम्हाला कन्फ्युजन पण व्हायला पाहिजे आणि जेव्हा तुम्हाला समजेल ना तेव्हा तिथल्या तिथे लिहून घेता यायला पाहिजे, जेव्हा रिव्हिजन करताना सोपे होईल. दुसरा कोण आहे बरं? केमिस्ट्री. तिसरा कोण आहे? मेडिकल. चौथा कोण आहे? आपला फिजिक्स. आणि फिजिक्सवालाच विचारलं ना आपण, आणि तो पहिला असाच देऊन टाकला आहे ऑप्शन. दुसरा, तिसरा, चौथा केमिस्ट्री, मेडिकल आणि फिजिक्स. आणि मग ह्याच्यानंतर आपल्याला शांततेचं माहिती पाहिजे, साहित्याचं माहिती पाहिजे, अर्थशास्त्राचं माहिती पाहिजे. हे देखील तिथंच देऊन टाकायचं, विषय संपतो. पुढे हा क्वेश्चन सोपा आहे का बघा बरं आता. 78 नंबरचा. सेबीचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी 2025मध्ये, लक्षात ठेवायचं कधी झालं, फेब्रुवारी 2025मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तुहिन कांता पांडे. आता त्यांनी आपल्याला हे विचारलं होतं ना आपले लोकपाल, हां ठीक आहे, आणि त्यांनी अजय माणिकराव खानविलकर यांचं उत्तर दिलं होतं. तर तशाच पद्धतीचा हा प्रश्न तयार केलेला आहे आपण. पण बाकीचे लोक कोण आहेत हे पण आपल्याला माहिती पाहिजे ना. हां, तर तुहिन कांता पांडे आपला ऑप्शन आन्सर आहे. नंतर व्ही राम सुब्रमण्यम कोण आहेत? राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आहेत, म्हणजे NHRC आपला ह्याचे अध्यक्ष आहेत. असा जर प्रश्न आला तर तो. अजय माणिकराव खानविलकर कोण आहेत? लोकपालचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर ना संजय मल्होत्रा कोण आहेत? RBIचे 26वे गव्हर्नर आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया. हां, डायडॅश रोजी पहिल्यांदाच नवी दिल्लीतील मानेकशॉ सेंटर येथे लोकपाल पदाचा स्थापना दिन साजरा करण्यात आला. मग ह्याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय? पहिल्यांदाच नवी दिल्लीमध्ये कुठे? मानेकशॉ सेंटर येथे लोकपाल पदाचा पहिला दिन साजरा करण्यात आला. तर कधी आला तो? 16 जानेवारी 2025. तुम्हाला हे जरी कळलं नसतं ना लोकपालची स्थापना या रिलेटेड काहीतरी आहे म्हणून, जानेवारी रिलेटेड आहे, तर फेब्रुवारी तर उडलंच असतं. नंतर 15 का 16, तर 16 माहीत असतं तर एकच ऑप्शन होता ना मग पुन्हा जानेवारी, 16 जानेवारी 2025. ठीक आहे. हां, तर 16 जानेवारी 2000 हां, स्थापना कधी झाली? 2014. लोकपालची स्थापना 2014ला झाली. ठीक आहे. लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2023च्या अंमलबजावणीमुळे लोकपालची स्थापना त्यावेळेस झाली होती 16 जानेवारी. पण नियुक्ती नाही झाली त्या दिवशी, स्थापना झाली फक्त. हां, नियुक्ती अलीकडे झालेली. त्यानंतर त्याच्या अंमलबजावणीमुळे लोकपालची स्थापना झाली. त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण होते? आता जे कार्यक्रम आपण केला पहिला जो साजरा केला तर त्याचे CJI संजीव खन्ना हे होते. ओके, हे जर विचारलं त्यांनी डीपमध्ये जाऊन विचारलं त्यामधला क्वेश्चन तर तो असा तयार होतो. त्यानंतर आहे आता लास्टचा क्वेश्चन नंबर 80. संयुक्त राष्ट्राद्वारे खालीलपैकी कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे? कोणते वर्ष? 2025. करंटच्या रिलेटेड आहे त्यामुळे हा क्वेश्चन विचारला. मग 2026 कशासाठी, 2024 कशासाठी हे पण आपण करून ठेवायला पाहिजे. ठीक आहे, थँक्यू. मी तर करंटचे क्वेश्चन संपले.